नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीचा गोंधळ अजून चालूच आहे. नेमका हा गोंधळ काय आहे, महत्वाच्या 2 अपडेट काय, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही जर फॉर्म भरत असाल, फॉर्म भरायचा असेल, फॉर्म गट क चा भरून झालाय, पण तलाठीसाठी अप्लाय करायचा असेल, हा व्हिडिओ नक्की बघा, शेवटपर्यंत बघा. 2 महत्वाच्या अपडेट मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहिती असेल की पूर्व परीक्षेची डेट त्यांनी दिलेली आहे, 25 ऑक्टोबरला तुमची एक्झाम आहे. महत्वाच्या 2 अपडेट अशा की ऍड आली, ऍड मध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे बघा 25 ऑक्टोबरला तुमची एक्झाम असणार आहे. गट क बरोबरच तुमची एक्झाम असणार आहे. दुसरा मुद्दा महत्वाचा यामध्ये, फॉर्म भरण्याची कालावधी बघा काय दिली त्यांनी, 5 ऑगस्ट पर्यंत दिलेला आहे फॉर्म भरण्याची. जागा वाढू शकता का, पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धीपत्रकाद्वारे जर त्यांच्याकडे मागणी पत्र गेलं तर जागा पण वाढू शकता. आणि तुम्हाला माहिती असेल एकूण जागा या झाल्यात आता गट क मध्ये 5707. त्यात तलाठी भरतीच्या जागा आहेत 1539. ओके, आता या संदर्भातली पहिली अपडेट अशी आहे की ही त्यांनी नोटिफिकेशन तर दिलं, त्याला त्यांनी काय म्हटलं, शुद्धीपत्रक गट क मध्येच आहे हे देऊन टाकलं. मात्र त्यांनी डिटेल ऍड दिली का मला सांगा, नाही दिलेली. डिटेल्स ऍड अजूनपर्यंत आलेली नाही. त्याच्यामध्ये कॅटेगरीनुसार समांतर आरक्षणानुसार जागा किती असतात हे अजूनपर्यंत डिक्लेअर केलं नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा यामध्ये महत्वाचा, शुद्धीपत्रक देऊन टाकलं, मात्र फॉर्म अजूनही विद्यार्थ्यांना भरता येत नाही. कसं असं असतं बरं एमपीएससीचा गोंधळ? पाठीमागे गट क चे फॉर्म सुटले ना, त्यामध्ये पण 4 प्रकारचे प्रश्न, म्हणजे 4 प्रकारच्या अडचणी होत्या. आरटीओ एमवायचे विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत नव्हतं, अपिर विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत नव्हता, एनसीएलचा गोंधळ घातला, ईडब्ल्यूएसचा गोंधळ घातला, आणि आता देऊन टाकलं शुद्धीपत्रक. मात्र फॉर्म भरायला गेलं की तिथे तलाठीचं पद दिसतच नाहीये, अपडेटच केलं नाहीये. आणि कोण करते माहिती की हे यांचं सगळं टेक्निकल जे बघतात ना, हे टीसीएस बघतात टेक्निकल. मला सांगा, मग तुम्हाला ऑनलाईन एक्झाम घ्यायच्या कसं करायचं? तिथे देऊन टाकलं मुलांना, फॉर्म भरला, भरून टाका, 5 ऑगस्ट लास्ट डेट आहे, आणि फॉर्म भरायला गेलं की फॉर्म भरताच येत नाहीये. चालू आहे म्हणजे हा गोंधळ नाही का? म्हणजे मुलांना वेळात काढायचं मूर्खपणा केलाय फक्त तुम्ही. आम्ही कॉल करून थकतो तुम्हाला, हा होईल, आज होईल अपडेट, उद्या होईल अपडेट, परवा होईल. कॉल उचलत नाही, बेल वाजून जाते, हेल्पलाईन नंबर बिंदास देऊन टाकतात, एकही कॉल उचलत नाही. अरे आम्ही सुद्धा असं करत नाही, आम्ही प्रायव्हेटमध्ये जर करतोय आता, तर मुलांना प्रॉपर इन्फॉर्मेशन देत असताना कॉल हेल्पलाईन नंबर देतो. नाही कॉल उचलला आमच्याकडनं, कॉल बॅक केला जातो, तुम्ही तर कॉल बॅक सोडूनच द्या. दुसरं, विद्यार्थ्यांना प्रॉपर आन्सर पण आम्ही देत असतो. आता हे ऍड काढून टाकली, फॉर्म अजून भरताच येत नाहीये, काय करायचं? मुलं झालेत, मुलांनाच कळत नाही नेमकं काय, खरंच ऍड आली का उगाच मजाक केला काय, हे कळत नाहीये. तो विद्यार्थी, कारण पहिल्यांदा तलाठी भरती एमपीएससी घेणार आहे, तर त्यांनाही कळलं ना की हे खरंच एमपीएससी घेणार आहे का. तर ही ऑफलाईन एक्झाम आहे, ऑनलाईन नसणार आहे, बरोबर आहे. हे पण मुद्दा लक्षात घ्या, ऑफलाईन असणार तुमची एक्झाम. दुसरी ही झाली. आता एमपीएससी बाबतीत गोंधळ काय, मी तुम्हाला सांगितलं, ऍड आली, अजून फॉर्म भरता येत नाही. पेन्सिल बाबत त्यांनी असं काही डिटेल्स दिलेले नाहीये, किंवा सेपरेट ऍड सेपरेट त्यांनी दिलेलं नाहीये. दुसरी महत्वाची अपडेट आमच्याकडनं आम्ही तुम्हाला देतो, ती म्हणजे बॅच वरती आम्ही ऑफर लॉन्च केलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी, आता बघा, इग्नाइट अकॅडमी पाठीमागची पण ऍड घेतली होती तलाठी भरतीची, ऑनलाईन पद्धतीने टीसीएस आयपीएस पॅटर्न होता. त्यामध्ये असंख्य विद्यार्थ्यांना तलाठी आम्ही बनवलेला आहे. मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये इग्नाइट अकॅडमीचा उमेदवार तलाठी म्हणून बसलेला आहे, होऊ शकतात. बऱ्याचशा कमेंट आमच्याकडे आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही पण बॅच, ह्या बॅच सुद्धा आम्ही तुम्हाला एमपीएससी पॅटर्न नुसार मार्गदर्शन करत आहोत, आणि ह्या बॅच मध्ये आम्ही ऑफर पण घेऊन आलोय. बघा, ही टीम दिसते तुम्हाला, ही सगळी टीम तुमच्यासाठी, विषयानुसार सेपरेट टीम बरं का. एकच व्यक्ती येऊन सगळे विषय शिकवणार नाही, शक्य नाही. एमपीएससी पॅटर्न लक्षात घ्या. एमपीएससी मध्ये तुम्हाला एक एक विषय प्रॉपर अनालिसिस करावा लागतो. मी जर म्हटलं सगळे विषय मीच घेतो, कुठे कुठे मी न्याय देऊ शकतो, नाही देऊ शकत. तुम्ही पण विचार करा, तुम्हाला 8 विषय घ्यायला लावले, घेऊ शकाल का? नाही शक्य होणार. इथे पीवायक्यू बघावं लागतात, प्रिव्हियस इयर बघितल्यानंतर तुम्हाला कोणत्या टॉपिकवर जास्त भर दिला जातो, रिपिटेशन आहे का. त्यानंतर तुम्हाला इथे टेस्ट सिरीज काढावं लागते. टेस्ट सिरीज मुलांना सॉल्व्ह केल्यानंतर वीक पॉईंट, स्ट्रॉंग पॉईंट कोणते आहेत, रिव्हिजन करून घ्यावी लागते. हे सगळे मुद्दे एका व्यक्तीला शक्य. यासाठी तुमच्या समोर ही प्रत्येक विषयाची सेपरेट टीम आहे. त्यामुळे म्हटलंय टीम महत्वाची. तुम्ही एक माणूस जर घेत असेल तर मला वाटतं ते चुकीचं आहे. तुम्ही सुद्धा ज्या ठिकाणी मार्गदर्शन घेणार असाल, विषयानुसार फॅकल्टी चेक करून घ्या, त्यांचे डेमो लेक्चर बघा. आमचे डेमो लेक्चर उद्यापासून चालू होत आहे. डेमो लेक्चर प्रॉपर बघा. प्रत्येक विषयाला फॅकल्टी शिकवणारे कोण आहे, प्रॉपर शिकवते का, समजतं का, त्याचा अनुभव आहे का, हे सगळं तुम्हाला ते डेमो लेक्चर बघितल्यावर कळतं. अरे हे तर नवीनच दिसतं, यांना जमतच नाही, अजून यांना सोपं करून सांगता येत नाही. असे डेमो लेक्चर बघितल्याशिवाय जाऊ नका कुठे. नाहीतर फक्त एक माणूस तुम्हाला सांगतोय आमच्याकडे बॅच आहे, आणि तुम्ही मध्ये गेलं, कोण काय शिकवतं काय घेणं देणं नसतं.
असं होणार नाही. आम्ही जे सांगितलं ते तुम्हाला प्रॉपर देणार. मला टेस्ट सिरीज प्रॉपर असणार. आमच्याकडे भरपूर सारा टेस्ट सिरीज अवेलेबल आहे आणि टीम पण बघा एमपीएससी ओरिएंटेड आहे. तुम्ही ते बघू शकता. अभिजित राठोड सर आहे, दीप्ती नायर मॅडम आहेत. बघा ही सेपरेट सगळ्यांचे नाव मी घेत नाही. सेपरेट टीम तुम्हाला इथे अवेलेबल आहे. ह्या बॅचवर आषाढी एकादशी निमित्त 50% बघा 50% ऑफ आहे. ही बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त 2,999 रुपयात मिळत आहे. याची व्हॅलिडिटी जी आहे ना ही तुम्हाला शनिवारपर्यंत बघा 27 जुलैपर्यंत तुम्हाला ही मिळणार आहे. सॉरी 27 नाही 25 म्हणायचं मला. 25 जुलैपर्यंत व्हॅलिडिटी आहे. सो बॅच तुम्ही प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मिळणार आहे. सो लगेच तुम्ही बॅच जॉईन करून घ्या. या बॅच मध्ये सगळ्या गोष्टी मिळतील. तुम्हाला काहीच करायची गरज नाही. 3 महिन्यात तुम्हाला 3 महिन्यामध्ये टू द पॉइंट अभ्यास करावा लागेल. कुठून वाचू, काय वाचू, कसं वाचू हे जर आता करत बसाल तुम्ही करालय पण खूप वेळ जाईल याच्यामध्ये. तो वेळ वाचवायचा असेल तर त्यासाठीच मार्गदर्शन असतं. त्यासाठी इग्नाइट अकॅडमी ही मार्गदर्शन तुम्हाला देत आहे. फार कमी फी मध्ये अवेलेबल आहे. त्या महत्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. अजूनही काही महत्वाचे व्हिडिओ पुढे मी घेणार आहे. त्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून सगळ्यांना शेअर पण करा. अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करा. अदरवाईज ऍप डाउनलोड करून हवी ती पाच लगेच. आवडी आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये